विदर्भात तापमान ऐन मार्च महिन्यात नवे उच्चांक गाठत असतानाच अवकाळी पावसामुळे पारा तब्बल 6 ते 8 अंश सेल्सिअसने खाली आला। आता पुन्हा एकदा हवामान खात्यानं उष्णतेचा इशारा दिला आहे। राज्यातील तापमान सातत्याने चढ-उतार होत आहे। कधी नाही ते यावर्षी उन्हाळा लवकर सुरू झाला। मार्च महिन्यात संपण्याच्या आतच उष्णतेच्या 2 लाटांचा इशारा हवामान खात्याकडून दिला गेला। राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात केली आणि तापमानाचे नवनवे उच्चांक मार्च महिन्यातच नोंदवले गेले। अनेक शहरांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेलं, तर काही शहरांमध्ये ते 41 आणि 40 अंशाच्या पलीकडे गेलं। तापमानात सातत्याने वाढ होत असतानाच भारतीय हवामान खात्यानं वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। तब्बल 3 दिवस विदर्भासह राज्यातील इतर भागांना सुद्धा अवकाळीचा तडाखा बसला। काढणीला आलेली पिके अक्षरशः ओली झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। तर बाजारात विक्रीसाठी असलेलं धान्य देखील ओलं झाल्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय। दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान खात्यानं वेगवेगळ्या भागात उष्णता वाढू शकते असा इशारा दिलाय। यात महाराष्ट्रातील काही शहरांचा समावेश आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। दरम्यानच्या काळात 3 दिवस राज्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी कोसळल्यानं आणि आता तापमानाचा पारा वाढल्यानं उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे। काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन एप्रिल ते जून या कालावधीत देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवली आहे। महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तीव्र उन्हाळा असणार आहे, तर राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटांचा देखील हवामान खात्याने शक्यता वर्तवलेली आहे।